नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन चॅनलमध्ये स्वागत आहे. तर नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी न्यू इयर सर्वांना. कसे तर सर्वजण मस्तच असणार आहेत, आनंदात राहा आणि नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं जावं हीच ईश्वरचरण प्रार्थना करते. तर शुभ सुरुवात होत आहे आपली गुरुवार काल 31 डिसेंबर शेवटच्या दिवशी वार्षिक एकादशी आलेली आहे आणि ते समाप्त होत आहे. तर नवीन वर्षाची आपल्याला गुरुवारपासूनच सुरुवात होत आहे, म्हणून खूप आनंद झालेला आहे. आनंदाचं साल आपल्याला एकदम मस्त आनंदात जाणार आहे. तर सर्वांना हॅपी न्यू इयर परत एकदा. कसे सर्वजण मस्तच राहा, मस्त असे हसा खेळा, आनंदित राहा. आणि चला तर आज मी काय काय काम केलेलं आहे तुम्हाला दाखवत आहे. माझं काम बघा, सकाळची सुरुवात माझी होत आहे देवपूजापासून सुरुवात झालेली आहे. तर मी देवाला फुलं कुठली यूज केलेली तुम्ही बघू शकताय. लाल, पिवळी आणि नारंगी हे 3 कलरची, 3 म्हणलं 4 म्हणलं तरी चालतंय. रेड कलर पण आहे बघू शकताय. धनत्री देवापाशी आहे बघा, श्रीयंत्राच्या या फोटोवर. तर असे मी देवाला फुलं यूज केलेले आहेत. तर प्रत्येक देवाला ही व्हाईट आणि पिवळं, स्वामी समर्थांना पिवळं आणि पांढरं फूल वाहिलेलं आहे. तर महालक्ष्मीला पण व्हाईट फूल वाहिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक देवाची फुलापासूनच सुरुवात चांगली होती. म्हणतात ना, माणूस म्हणतो फुलाचा सुगंध सर्वात दरवळत असतो. आणि बघा मी अगरबत्त्या लावलेल्या 3 ते 2 अगरबत्त्याच्या वर आपल्याला अगरबत्ती देवाला लावायची नाही. 4-5 अगरबत्त्या कधीच देवाला यूज करायच्या नाहीत, का तर सांगितलं गेलेलं आहे पोथीपुराणात. आणि आपण काय करतो, सुगंधामुळं 4-5 अगरबत्त्या लावल्या जातात. तर अशा अगरबत्त्या कधीच लावायच्या नाहीत. आणि मी फक्त ते ऐकल्यापासून मी 3 किंवा 2 आणि 4थी अगरबत्ती तुळशीला लावलेली आहे. चला आता तुळशीत पण दाखवते तुम्हाला मी काय काय लावलेले आहेत. बघू शकताय माझी तुळस मी जशी आणली तशी ह्याच पिशवीमध्ये कुंडीत ठेवलेली आहे. आणि कुंडीत ठेवली तुळस, तर त्या तुळशीमध्ये 2 बारकाल्या तुळशी उगत आहे. ब्रह्मकमळला बारीक कळी कशी निघलेली बघू शकताय तुम्ही. तर ही कळी खूप छान आहे आणि एवढी मस्त वाटायला लागले ना, प्रसन्न वाटायला लागले. ह्या कळीपासून एवढं मस्त हे झालं. आणि ह्याला पण बघू शकताय तुम्ही कसे पानं फुटले. तर ही वर्ष होऊन गेलं मी झाड लावलेलं, पण ह्या पानांना काही फरक पडा नाही. आणि हे पान मी काय करणार आहे, दुसरी कुंडी आणून त्या कुंडीमध्ये साईडला लावणार आहे. तर त्याला पण जारा फुटायला लागला. तर बघू शकता हे किती वेळेस उपटन किती वेळेस लावा, काही ह्याला फरक पडत नाही. तर ही पान मी आता साईडला लावत आहे. तर ही पानाचा शेंडा बघू शकताय तुम्ही असा झालेला आहे. तर ह्याला पण बारीक बारीक पानं फुटायले. तर ही बघा, ही बारीक बारीक पानं फुटायले. तर ब्रह्मकमळचा वैशिष्ट्य असं आहे, रात्रीच्याला ह्याचं 12च्या दरम्यान फूल उमलतं. आणि ते फूल उमललेलं बघितलेलं आपण त्याची आरती करावी लागते आपल्याला. त्याचं म्हणजे ब्रह्म विष्णू हे ब्रह्मकमळ म्हणतात. तर त्यांचं हे आवडतं झाडाचं फूल ते बघितलं तर एवढं नशीब उजाळलं जातं ना, म्हणून मी ते गावावरनं आणलेलं आहे ना. आता आपण गेल्यावर परतच्याला कधीतरी गेली तर गावावरनं घेऊन येणार आहे मी ब्रह्मकमळ लावायला. चला तर आता घरातली सुरुवात बघूया आपण काय काय चालले माझे. मी बेडवरली कपडे सगळे आवरून घेतली होती. तर खुर्चीवर घड्या घालून टाकलेले आता. तर इथं कपडे बघा हे असे पडले ते. आणि पाणी चालू झाले. भांडे वगैरे साफ करून झाले, ते फक्त राहिलेत आता लादी आणि कपडे ही दोन्ही पण यूज करून घ्यायचे. तर बघू शकता किचन वगैरे सगळं मस्तपैकी छानपैकी साफ केलेलं आहे. तर तुमची सकाळची सुरुवात कशी असते नक्की कमेंटमध्ये मला तुम्ही सांगाल. चला धन्यवाद. इथंच ब्लॉग खतम करत आहे मी. भेटूया पुढच्या ब्लॉगला. नवीन वर्षाच्या सर्वांना परत एकदा हार्दिक शुभेच्छा.